सलामीर जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे। प्रभाकर आणि टार्झन पाटील गावदेवी ओली संघाची ही 45 वयोगटाची सलामीर जोडी। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये पोहोचलेले आहेत। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आणि अध्यक्ष चषकाच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानामध्ये सुरू होतोय। 10:04 झालेली आहेत। बघा आपण फक्त 20 मिनिटांचा अवधी इथे देणार आहोत। 4 षटकांसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर तयार। वेताल कोपर संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि बघा बरोबर 10:05 झालेली आहेत। 10:25 पहिला डाव आपल्याला बरोबर संपवायचा आहे। पंचांचा इशारा येतोय सामना ऑन। पहिला चेंडू मनोहर राऊंड द विकेट। पहिला चेंडू टॉप एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सहज साधा सोपा झेल इथे हातातून निसटतोय। पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतोय टार्झन पाटील यांना। यष्टीरक्षकाने झेल खूप इझी केला होता। निश्चितच पहिला चेंडू होता आणि कुठेतरी थोडासा दबाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या यष्टीरक्षकावर पाहायला मिळाला। धावसंख्येला सुरुवात झालेली आहे गावदेवी ओली संघाच्या फलकावर। मनोहर प्रभाकर यांच्यासाठी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एसटीचे इथे मात्र फलंदाजाला जावं लागेल डगआउट मध्ये। चांगलं यष्टीरक्षण। कमिटीकडून या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघाने एक सूचना पोहोचवतोय की प्रत्येक संघामध्ये 45 वयोगटाचे 4 खेळाडू असणे अनिवार्य आहे। ज्या संघामध्ये या नियमाचं उल्लंघन केलं जाईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। आयोजन कमिटीकडून आम्ही सूचना पुरवतोय प्रत्येक संघामध्ये 45 वयोगटाचे 4 खेळाडू खेळवणे बंधनकारक आहे। गोलंदाज तयार। मनोहर बॅकफुटला गेले होते। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवले। चांगले क्षेत्ररक्षण मला वाटतं अरविंद तिथे उपस्थित आहेत। धावसंख्या 1-2। यष्टीरक्षक संदीप याचं कौतुक करावं लागेल। पहिल्या चेंडूवर जरी झेल सोडला तरी मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रभाकर यांना त्यांनी यष्टीचित बाद केलेली आहे। आणि चुका सुधारणं आज करा क्रिकेट आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। टार्झन पाटील यांच्यासाठी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता। चांगले यष्टीरक्षण। गोलंदाज निश्चितच संदीप याच्यावर कोच असतील। आणि मला वाटतं फलंदाज कॉडबियन चांगला झेल मला वाटते झेलबाद झालेले आहेत। बॅटची कडा लागली होती आणि यष्टीरक्षक संदीप यांच्या हातामध्ये चेंडू विसावला होता। 2-2 अशी गावदेवी ओली संघाची स्थिती आहे। आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका साकारताना उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं मंचावर उपस्थित मान्यवरांचं अध्यक्ष चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सकाळचं सत्र आणि पहिला सामना ही गावदेवी ओवले आणि वेताल कोपार फलंदाज छत्रपती आलेले आहेत। राऊंड द विकेट मनोहर अतिशय चांगला चेंडू। बघा गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती। जेव्हा यष्टीरक्षक यष्ट्यांजवळ असतो तेव्हा गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी खूप आनंद होत असतो। आणि इथे चांगली साथ मनोहर या गोलंदाजांना यष्टीरक्षक संदीप याची मिळालेली आहे। पहिल्या षटकामध्ये जरी झेल सुटला
तरी मात्र चांगली वापशी केलेली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, चेंडूला खेळून काढले. पाहूया मिड ऑनवर चांगला झेल उमेश यांच्याकडून आणि ते तिसरा फलंदाज बाद होतोय. गावदेवी ओली संघाचा 2 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केलेली आहे, कंजूसी गोलंदाजी, कम खर्चेला आणि जादा चर्चेला. हा पहिला षटक जय वेताल काल्हेर संघाकडून मनोर यांच्याकडून हाताळलेले आहे. 3 बाद 2. अतिशय चांगली दमदार सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वा चेंडू निर्धाव आणि 6व्या चेंडूवर विकेट. काय गोलंदाजी, वाह, गुड स्टार्ट. अतिशय चांगली कंजूसी गोलंदाजी आणि गावदेवी ओली संघाच्या फलकावर जणू काही धावांचा लॉकडाऊन बसलेला आहे. पाहूया दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. वेताल कोपर संघाकडून गोलंदाज मला वाटतं अनिल यांना पाचारण केलेले, तर फलंदाज आलेले आहेत 5व्या क्रमांकावर विकास. केदार खेळतोय 1 या धावसंख्येवर, तर विकास यांना अजून खातं खोलायचं बाकी आहे. बघा वेळ कमी घ्या मित्रांनो. 10 वाजून 5 मिनिटांनी बरोबर आपण पहिला चेंडू टाकला. 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत, म्हणजे पहिल्या षटकासाठी आपण बरोबर 5 मिनिटं घेतलेली आहेत आणि हीच अपेक्षा आम्ही करू. बघा 6 मिनिटं झाली, वेळ कमी घ्या. वेताल कोपर, अरविंद, उमेश, अनिल, संदीप, आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेलकम मंगेश दादा माली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल्हेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचे क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. वेलकम, सुस्वागतम. चला प्लीज पंच भाऊ पाटील सर, सुरेश गरज सर, आपण खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करायचं आहे. गोलंदाज अनिल, शॉर्ट रनअप. पहिला चेंडू ऑन साइडला केशव पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेटवर केशव पाटील दक्ष होते. चांगलं प्रोटेक्शन आपण पाहतो. शेखर असतील, केशव पाटील यांना ऑन साइडला तैनात केली आहे सीमारेषा लगत. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 3 बाद 3. 3 बाद 3. गोलंदाज अनिल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि आता चुकी होणार नाहीये. यष्टीरक्षक संदीप कडून चौथा आदरा बसतोय गावदेवी ओली संघाला. बघा 4 फलंदाज जे बाद झालेले आहेत ना, त्यामध्ये 3 फलंदाज मी तर म्हणेन की संदीप यांनी बाद केलेले आहेत. 1 झेल उमेश यांनी घेतला आणि 2 झेल संदीप आणि 1 इष्टिचित, म्हणजे 3 फलंदाज जे संदीप यांनी बाद केलेत. चांगले यष्टीरक्षण होते संदीप यांच्याकडून. धावसंख्येला जर आपण इथे विचार केला तर गावदेवी ओली संघ कुठेतरी संकटच सापडलेले आहे. वेलकम प्रमोद दादा भोईर, शेलुमाता वाल या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. गोलंदाज अनिल यांचा चेंडू काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन क्षेत्रामधून उमेश यांनी चेंडूला फील केले. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. केदार यांच्या बॅट मधून 2 धावा आल्या. सॉरी विकास आहेत, केदार बाद झालेले आहेत. धावसंख्या 5. ते मात्र ऑफ साइडला चेंडू. पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवर मनोहर यांचा झेल घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. वाटलं होतं की कदाचित झेल हातामध्ये पडतोय की काय, मात्र शेवटच्या क्षणी
चेंडूवरची नजर हटली होती. परिणाम सर्व आपण बघितले 2 धावा या चेंडूवर पुन्हा एकदा येतील. त्या फलंदाज विकास याला धावसंख्या झालेली ती 4-7. अतिशय चांगला चेंडू ऑन द कार्पेट. चेंडू काऊ कॉर्नर आणि ते फलंदाजांना जावं लागेल की नाही. सेफ आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा कैलास आणि विकास चांगले खेळपट्टीवर पलताना पाहायला मिळतो. सिंगल डबलनी धावसंख्येला इथे आकार देण्याचा प्रयत्न आहे विकास कडून. धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा त्याच सीझन मध्ये चेंडू जातोय. उमेश यांच्याकडून वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी देखील केलेली आहे. क्विक थ्रो केला होता आणि ते 2 षटकांचा खेळ पूर्ण झाली आणि 5च्या सरासरीनं 4-10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी ओली संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान गोवे आणि जय हनुमान टेंबिवली. बघा बंद्र्या मारुती काल्लेर मध्ये दोन्ही संघांच्या नावामध्ये जय बजरंग बलीचं नाव आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करून घ्यायचे. पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण निश्चितच पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. जय हनुमान टेंबिवली आणि जय हनुमान गोवे अशा अध्यक्ष चषकातील आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत या 2 बलाढ्य संघादरम्यान पाहणार आहोत. प्रेमनाथ पाटील ड्रिंक्स ब्रेक खेळाडूंना पाणी घेऊन मैदानामध्ये आलेले आहेत. बघूया काय कानमंत्र देतील. 12 मध्ये 10 धावा बनवल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही त्यांच्याकडे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मित्रांनो अतिशय चांगली स्पर्धा आपण बंद्र्या मारुती क्रीडानगरी कल्लेर इथून पाहतोय. ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन बंद्र्या मारुती 40+ कल्लेर संघानं आयोजित केलेले आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अरविंद पाहूया. विकास ऑफवाली दिली होती. चेंडूला उडवले डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा काय पाहावा लागेल आणि पंच भाऊ पाटील सरांचा इशारा येतोय. 1 बाउंस चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार आलेले. विकास यांनी मात्र आपल्या फलंदाजीतून आपल्या संघासाठी चांगले धावा बनवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत. विकास हे 12 धावसंख्येवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर निश्चितच विकास याचं देखील मनोबल वाढलं असेल. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाच्या फलकावर धावा 14 लागल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात. ते मात्र बिग हिट. उंची जास्त लांबी देखील तितकीच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. 6 धावांसाठी षटकार. चांगली चांगली फलंदाजी. बघा पहिल्या 12 मध्ये 10 आल्या होत्या. इथे मात्र विकासाचं कौतुक करावं लागेल. अरविंद याच्या 2 चेंडूवर 10 धावा म्हणजे 14 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचली ती गावदेवी ओली संघाची 4-20. वेलकम प्रकाश दादा, प्रमोद दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्येला चांगला आकार आहे. बघा निश्चितच प्रेमनाथ पाटील आले होते मैदानामध्ये पाणी घेऊन आणि जो कान मंत्र दिलेले आहे तो निश्चितच विकास याच्या कानामध्ये मात्र घोंगावतोय. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये अरविंद भोईर असतील, हरिदास, प्रेमनाथ पाटील, प्रवीण, जंबो
अशी चांगली बॅटिंग लाईनअप गावदी ओली संघामध्ये आहे. वेलकम रमेश दादा, राजेंजी मात्रे असतील, संतोषजी मात्रे, दया भंडारे, तानाजी पाटील, समाधान मात्रे, ऑल संघ बंद्रा मारुती काल्हेर संघाची खूप मेहनत आहे स्पर्धेसाठी. निश्चितच मी बंद्रा मारुती काल्हेर संघाचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेन की या एक मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. मी कालराम केनी बंद्रा मारुती 40+ सिनियर संघाचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेन की आज दुसऱ्या दिवसातून त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलेली आहे. बघा आपण 10 वाजून 5 मिनिटांनी सामना सुरू केला होता. जवळजवळ 2 षटक टाकून तिसऱ्या षटकात 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि तब्बल 15 मिनिटं वेल पूर्ण झालेली आहे. वेलीच्या बाबतीत मित्रांनो सहकार्य करा प्लीज. बाकी आम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही आहोत, फक्त वेलेला आपण महत्व द्या. गोलंदाज तयार, अरविंद मॅच बॉल आलेले आहे. धावसंख्या 20 आणि निश्चितच विकास यांनी मात्र धावांचा विकास केलेला आहे. 18 वर खेळतोय. 20 या धावसंख्येमध्ये इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, झेल सुटतोय आणि झेल कोणाकडून सुटलाय तर संगणक उमेश याच्या हातातून झेल निसटलाय आणि विकास याला एक जीवनदान मिळालेले आहे. आणि या जीवनदानाच्या संधीचं सोनं बघूया विकास कशा प्रकारे उचलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4/22 वर. वैयक्तिक 20 वर खेळतोय विकास. संघाच्या 22 वेगवान चेंडू. फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक देखील संदीप बीट झाले. फेकी थोडीशी रॉंगन. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर येतील. शॉट थर्डमॅनला चेंडू चांगला अडवला होता. शॉट फाईन लेग वर मला वाटतं नंदू आहेत. चांगले क्षेत्ररक्षण लावले. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत, यष्टीरक्षक यष्टांपासून दूर. गोलंदाज तयार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता कैलास यांचा. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅन वर चेंडू चांगला कलेक्ट केलेला आहे. एकच धावेल. कैलास यांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेले आहे. एका धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. चांगला धावसंख्येला आकार आलेले आहे. तिसऱ्या षटकामध्ये बघा 2 षटकामध्ये फक्त धावा होत्या 10. इथे मात्र अरविंद यांचं तिसरं षटक सुरू आहे. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न. केअर ऑफ द विकेट. मिड विकेट वरून चेंडू उचललाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. जिथे 1 होती तिथे 2 धावा कन्वर्ट झालेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. मला वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. चांगली टोटल गावदेवी ओली संघाच्या फलकावर आता पाहायला मिळते. 17 चेंडू मध्ये 27. 12 मध्ये 10 होत्या. मिस टाइम फटका आहे. पाहूया संदीप यष्टीरक्षकाचा प्रयत्न की गोलंदाजाचा. गोलंदाज पोहोचले होते. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले होते. कौतुक करावं लागेल गोलंदाज अरविंद याचा. पुरेपूर प्रयत्न केला होता. 100% देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात कैलास धावचित बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 29. धावचित बाद झालेले आहेत. एकोणतीसच्या धावसंख्येवर 5वा गडी कैलास यांच्या रूपाने बाद झालेले आहे. आता नव्याने फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. प्रेमनाथ पाटील गावदेवी ओली संघाचा एक आक्रमक फलंदाज. अजूनही प्रवीण याचं येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे, मात्र सुरुवात चांगली करता आली नव्हती. सलामी वीर फलंदाजांना टार्झन पाटील यांना संधी होती. प्रभाकर पाटील यांच्या जोडीला डावाची सुरुवात करायला आले होते. धावसंख्या 29. चांगला आकार आहे धावसंख्येला, कारण की पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर फक्त 10 धावा होत्या.
म्हणजे अरविंदने तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्या 19. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील गोलंदाज शेखर. वेताल कोपर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि बघूया अशा अपेक्षा असतील सहकार्याने आणि पाठीराखेना की या षटकामध्ये कमीत कमी धावा शेखर हे खर्च करतील. मात्र ते मान्य होईल का विकास आणि प्रेमनाथ पाटील यांना ते पाहावं लागेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. गोलंदाज तयार. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन शेखर शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांना क्रॉस करतायत. बॅकफुटला गेले होते, लाईन चुकीची आहे. बघा पंच गरज सरांचे दोन्ही आज समांतर. इष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं इष्टी रक्षण आज संदीप यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर झेल सोडल्यानंतर मात्र स्वतःला सिद्ध केलेले चांगले इष्टी रक्षण वेताल कोपर संघासाठी संदीप यांच्याकडून. इथे मात्र बिग हिट. चेंडू हवाई सपार डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 6 धावांसाठी षटकार. विकास यांनी आज मात्र भरपूर धावांचा विकास आपल्या संघासाठी केलेले. एक हाती किल्ला लढवतोय. बघा संघाची धावसंख्या पोहोचली 36 वर आणि वैयक्तिक 30 धावेवर खेळतोय. हा 5व्या क्रमांकावर गावदेवी ओली संघाचा फलंदाज विकास. काय फलंदाजी, वा सुपर. पुढचे दोन्ही संघ जय हनुमान गोवे आणि जय हनुमान टेंबिवली. चला वाईटचे इशारे येतोय. धावसंख्या झाली ती 37. दोन्ही संघाचे संघनायक आपली रिपोर्टिंग करायचे जय हनुमान गोवे आणि जय हनुमान टेंबिवली. पुन्हा एकदा मोठा फटका. उमेश यांच्या दस्तक पे मस्तक देती हुई गेंद काऊ कॉर्नर के ऊपर से 6 रन. वाह काय फलंदाजी आहे आज. विकास याचं कौतुक करावं लागेल. संघ कुठेतरी अडचणीत होता. 12 मध्ये 10 धावा बनवल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले होते आणि धावांना मात्र इथं वेगवान 4 गेअर मध्ये धावगती वाढवण्याचा प्रयत्न केलेले. धावसंख्या झाली ती 43. जय हनुमान गोवे आणि जय हनुमान टेंबिवली. चला दोन्ही संघनायकांनी आपली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायचे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा शेखर कुठेतरी मागे ठरतात. अरविंद नंतर शेखर. विकास यांच्यासाठी हा चेंडू चांगला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू. स्वतः गोलंदाज शेखर यांनी चेंडूला उचललाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट पहा किती चांगली आहे. धावसंख्या 45. 45 धावा आणि तब्बल 38 धावसंख्येवर निश्चितच विकास आज फलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 50 करतोय का. आणि निश्चितच आमचा आवाज मला वाटतं विकास याच्यापर्यंत पोहोचले आणि हा लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा अजून एक षटकार विकासाच्या बॅट मधून. जय हनुमान टेंबिवली आणि जय हनुमान गोवे दोन्ही संघांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे. कारण की या पहिल्या डावातील फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी देखील जास्त आणि मला वाटतं या स्पर्धेतील तिसरा फलंदाज, या सीझन मधला तिसरा फलंदाज ठरतोय. गावदेवी होली संघाचा 50 धावा पूर्ण करणारा आणि या स्पर्धेतील मला वाटतं पहिला. वा अभिनंदन विकास. आपण बॅट उंच करायचे. खरोखरच अप्रतिम फलंदाजी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि निश्चितच खेळाडू कक्षामधून देखील त्याचं अभिनंदन करताना त्यांचे सहकारी. काय फलंदाजी आहे.
50 धावा काढणं 4 षटकामध्ये सोपं काम नाहीये आणि इथे तिसरी धाव देखील पूर्ण. चौथी धाव बघूया. डेंजर एंडला विकास आणि चौथी देखील पूर्ण. प्रेमनाथ थांबायला तयार नाहीयेत. इथे मात्र 5व्या धावीच्या प्रयत्नामध्ये बाद झाले बघा. 54 नाबाद धावा. वा, अभिनंदन. मंदिरा मारुती काल्हेर संघाच्या वतीने देखील विकास तुला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील आणि या तुझ्या वैयक्तिक 54 धावा अध्यक्ष चषकामध्ये तू पूर्ण केल्या. अभिनंदन. हॅलो, धन्यवाद मोहनदादा भोईर. जयहनुमान गोवे आणि जयहनुमान टेंबिवली दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद काळूजी. तर चला पुढील दोन्ही संघ आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. या ठिकाणी टेंबुली संघाचं रिपोर्टिंग झालेलं आहे. अगेन्स्ट संघ आपण पाहतोय जयहनुमान गोवे. जयहनुमान गोवे या संघाला देखील विनंती आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करा प्लीज. तर रिंकी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मान्य श्री पॅरिस आणि मित्र निश्चित आपण जो शामियाना पाहतोय, जे व्यासपीठ पाहतोय, आपण स्टेज पाहतोय, निश्चित त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. पॅरिस यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणीय सन्मान या ठिकाणी केलं जातं. या स्पर्धेचा मुख्य व्यासपीठ जो स्टेज आहे, पॅरिस यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणीय सन्मान केला जातोय. हॅलो, तर त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर मंचावर. जयहनुमान टेंबिवली या संघाचे कॅप्टन संघनायक प्रमोदजी गोराटकर हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमची देखील संकल्पना आहे की प्रत्येक संघनायकाचा आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेची संकल्पना आपण पाहतोय, प्रत्येक संघनायकाचा या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय मान्य श्री प्रमोदजी गोराटकर जयहनुमान टेंबिवली संघाचे कॅप्टन आहेत, संघनायक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनोत. त्याचबरोबर निश्चितच कालच्या दिवसामधून ज्यांना आपण पाहिलं, आज देखील संघटनेचे सदस्य आहेत आणि खरोखर प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. संघटनेच्या सदस्याला देखील माझी विनंती असेल की प्रत्येकानं या स्पर्धेला व्हिजिट द्यावी, भेट द्यावी आणि गेली 2 दिवस तन मन धन मदत करणारे आमचे प्रमोदजी भोईर यांचं देखील आज सकाळच्या सत्रामधून स्वागत आणि सन्मान केलं जातं. संघटनेचे सदस्य आहेत आणि शेळू माता बळ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. चला, जयहनुमान गोवे संघाचा संघनायक आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. हॅलो, हॅलो, चला, कोपर संघाचा संघनायक ओळी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोपर संघाला देखील विनंती असेल लगेच आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. बघा, लगेच दोन्ही संघांनी केलेला सुरुवात करायची. गावदेवी ओली संघ बघा, 10 वाजून 33 मिनिटं झाली. 10 वाजून 5 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकला होता. आपले दोन्ही ऑफिशियल भाऊ पाटील सर आणि सुरेश गरज सर. तर बघा मित्रांनो, निश्चितच विजयासाठी 24 चेंडूमध्ये 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तो जय वेताल कोपर संघासमोर. वेताल कोपर संघाविरुद्ध पहिल्या 2 षटकामध्ये
गावदेवी होळी संघाने धावा बनवले होते 10. त्यानंतर येणाऱ्या 12 मध्ये मोहनदादा भोईर सर धावा बनवल्या ते 51. म्हणूनच क्रिकेटला निश्चितच खेळ म्हटला जातोय. एक मोठं आव्हान बघा, अरविंद भोईर यांनी ओपनिंग मध्ये सांगितलं होतं, जर आम्ही नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजीच केली असती. आणि खरोखरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलेलं आहे. खास करून विकास यांचं आज भरभरून कौतुक केलं जाते. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू गणेश ठाकरे ऑल संघाच्या वतीने विकासाचं अभिनंदन. त्यानंतर जयहनुमान सारंगाव बजरंग पाटील यांनी देखील विकास याला पुढील खेळीसाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. सर्व आपल्या सिनियर संघटनेच्या वतीनं विकास याचं खूप खूप अभिनंदन. तर जाऊया ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये आमचे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांना. थँक्स, धन्यवाद कडून केनीजी. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण जाऊया मैदानाकडे. सकाळच्या सत्रामधून पहिला सामना रंगतोय. 2 मातबर संघामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार संघ देखील आपण पाहिला गावदेवी ओळी. आणि काय लाजवाब फलंदाजी, खास करून या स्पर्धेतलं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं. सकाळच्या सत्रामध्ये विक्रम प्रस्थापित होताना आपण पाहिलं. अर्धशतक झलकवणारा एक पहिला फलंदाज या स्पर्धेमधला आपण पाहिला विकास जोशी. गावदेवी ओळी या संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आणि काय लाजवाब फलंदाजी देखील त्यांनी पाहिली, त्याची आपण पाहिली. तर विजयाचं लक्ष 62 धावांचं. एक्स्ट्रा धावा आपण पाहिल्या धावपलकावर. विजयाचं लक्ष 62 धावांचं. सलामी जोडी किशोर आणि अनिल. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करतोय. जागृत मराठा राहणार संघाचे खेळाडू सागर याचा शुभ सन्मान दया भंडारी. बंदरामारुती काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काल्हेर यांच्या शुभ हस्ते सागर याचा शुभ सन्मान केला जातोय. आपल्या भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान सदस्य देखील आहेत. सागर धन्यवाद. हॅलो, चला ओळी संघ आपण देखील वेळ कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. विजयाचं मोठं लक्ष आहे. प्रतिशत आपण विचार काय साधारण 15 ते 16 धावांची गरज आहे. हॅलो, षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज अंकुश. स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकडे उत्कृष्ट फलंदाज सलामीवीर अनिल याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक साठी किशोर. वेलकम मान्य श्री शरद चंद्रकांत पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करतो या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. आणि पहिला चेंडू काय जबरदस्त चेंडू आपण पाहिला होता. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज अनिल याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या श्री षटक क्रमांक पहिलं. विजयाचं मोठं लक्ष निश्चितच मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. षटक क्रमांक पहिलं अंकुशाच्या माध्यमातून राईट आर्म राऊंडचा मारा. आता मात्र चेंडू बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची थोडीशी आतील कडा घेता आउटसाइड एज घेऊन चेंडू शॉट पॉइंटला जातोय. इनफिल्ड मध्ये आपण टार्झन यांना पाहिलं देखील चांगले क्षेत्ररक्षण. धाव मिळते एक अनिल याला. वैयक्तिक खातं अकाउंट ओपन करतोय अनिल आपलं. आणि त्याचबरोबर संघाचा देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होते बिनबाद 1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखरा फलंदाज किशोर याच्याकडे मात्र एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. सलामीवर नेहमीच चांगली सलामी कित्येक स्पर्धांमधून देताना आपण त्याला देखील पाहिलेले आहे. श्री बेताल कोपर या संघातील एक चांगला फलंदाज देखील आहे. आणि निश्चित आज कोपर संघाला विजयासाठी मोठ्या धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. त्यासाठी मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडूची बॅटची लाईन त्याला रीड करता आली नव्हती. मिडलला बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या श्री षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा फलंदाज आता मात्र थोडासा शप्पल झाला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. थोडासा वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहतोय. आणि बीट होताना आपण पाहिलं होतं फलंदाज किशोर याला.
वारंवार थोड्याशा चुका आपण पाहतोय. बघूया एक्झॅक्ट काय झालंय. फलंदाज या ठिकाणी बोल्ड झालेला, क्लीन बोल्ड झालेला आहे. काल आज जवाब गोलंदाजीचं प्रतीक आपण पाहिलं तर फलंदाज तसा स्टेप आउट झाला तर पुन्हा एकदा चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. महत्वाचा फलंदाज किशोर मात्र एक निराशजनक कामगिरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची बांद्र्यामूर्ती कल्याण आयोजित 40+ अध्यक्ष 2021 ही स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय. भिवंडी तालुक्यातील सर्वात बिग स्पर्धा सध्या एक चर्चेला आहे अशी स्पर्धा आपण पाहतो. नेक्स्ट न्यू बॅट्समन उमेश. विजयासाठी मोठं लक्ष्य आहे, 62 धावांचं लक्ष्य आहे. निश्चित मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. अगेन्स्ट पुणे एकदा अंकुश. प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील क्लीन बॉल होताना आपण पाहिलं. उमेश याला चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू पासून बॅट विभक्त आपण पाहिली. लेंथ लाईनचा चेंडू होता, मधल्या एसटीवरचा चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना उमेश याला आपण पाहिलं. महत्वाचा फलंदाज उमेश देखील या ठिकाणी बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतोय श्री बेताल कोपर हा संघ. काल लाजवाब गोलंदाजी. मात्र हे समीकरण आपण देखील या संघाच्या अगेन्स्ट देखील पाहिलं होतं. ओवळी संघ प्रथम फलंदाजी करताना 3-2 अशी अवस्था देखील ओळी या संघाची होती. पहिल्या षटकामध्ये जर ओळी संघाचा आपण अपडेट पाहिलं तर 3-2 ओळी संघ पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुट होता. दुसऱ्या षटकामधून देखील काही धाया नव्हत्या. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामधून काय लाजवाब कामगिरी झाली होती. खास करून विकास याची आपण बॅटिंग ऑब्झर्व केली, त्याची बॅटिंग आपण पाहिली. तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर या ठिकाणावर मात्र मोठ्या फटक्यांना प्रारंभ करावा. धन्यवाद मोहनदादा भोईर. मंचावर उपस्थित आपले पत्रकार बंधू रवीजी मिश्रा साहेब उपस्थित आहेत. मी दयानंद भंडारी साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते अध्यक्ष चषक 2021 मध्ये रवीजी मिश्रा या पत्रकार बंधूंचा शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद. अध्यक्ष चषकामध्ये आपण आलात. आपलं बंद्रमारुती कल्लेर संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओटो मोहनदादा भोईर. हॅलो, थँक्स कालूजी केने. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं देवीदास. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातोय. आउट फील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. अंकुशाच्या माध्यमातून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. फटका उत्तम होता, प्लेसमेंट देखील चांगलं होता. मात्र अनिल याला एक धाव मिळते. एक धावने संघ धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होते ती 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. चेंडूला शॉर्टन पुल अँड सक्सेसफुल. आउटफुल दमदार चौका येतो शानदार. फलंदाज थोडासा शप्पल झाला. ऑन साइडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण स्क्वेअर ऑफ विकेट बीट करतो जैन याला. छत्रपती होता त्या ठिकाणी, मला वाटतं छत्रपती गायकवाड हा क्षेत्ररक्षक आपण आउटफील्ड मधून पाहिला. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार संदीप याच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि निश्चित संदीप याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. आणि सामन्यामधून कमबॅक व्हायचं असेल तर संदीप याला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे एक चांगल्या फटक्यांची लय आहे, चांगले फटके खेळण्याची एक क्षमता आहे. तर चौकाने संघात धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक दुसरं विजयाचं मोठं लक्ष आहे. 62 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. चेंडूला या ठिकाणी थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी आपण पहिली थोडीशी बॅट रिलीज झाली होती. संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला आणि निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं
जय हनुमान गोवे. जय हनुमान गोवे संघाचा संगणक आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करा प्लीज. या ठिकाणी अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र आउट फील्ड मध्ये छत्रपती गायकवाड याच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. चेंडूचा स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होता. चेंडूला थोडंसं फ्लिक केलं होतं. डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते 7. विजयाचं मोठं लक्ष आहे. निश्चितच पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता देखील आहे. निश्चित ओळी संघामधून आपण विकास जोशी यांना ऑब्झर्व केलं काय लाजवाब फलंदाजी आणि अनिल याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. व्हाट अ शॉट. डीएफ शॉट म्हटलं तरी वावगं ठरणार आणि या स्पर्धेतला खरोखर अतिशय उत्कृष्ट फटका अनिल याच्या बॅट मधून फक्त चेंडूची लाईन काय जबरदस्त लवकर रीड केली आणि चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला होता. वाडीश लॉंग ऑफ सरळ सीमाच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. सर्वात सेफ फटका क्रिकेट मधून आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हॅलो. यूट्यूबच्या माध्यमातून मला वाटतं व्हॅल्यूम आवाज व्यवस्थित पोचत नाहीये. जॉईंडर ऑपरेटर्स काही तांत्रिक बिघाड असेल तो आपण प्लीज थोडंसं दुरुस्त करायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका अनिल याच्या बॅट मधून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. ज्या फटक्याची आवश्यकता आहे संघाला तोच फटका अनिलच्या बॅट मधून आपण पाहिला लाजवाब फटका. आता मात्र संघ पुन्हा एकदा थोडासा कमबॅक करतो. पलटवार करताना देखील श्री बेताल कोपार हा संघ. वेलकम पिनुजी उंबराटकर. बांद्र्यामध्ये काल्लेर 40+ या संघाचे एक आधारस्तंभ आणि खंदे समर्थक देखील आहेत. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता जी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेसाठी खास करून कालिका माता खारबाव या संघाचे एक अष्टपुली असे खेळाडू आहेत. 2021च्या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. महेंद्र पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट सांगितलं. धन्यवाद महेंद्र पाटील. हॅलो. चला गोळे संघाचा संगणक आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. शेळू माता मळ्या संघाचे उत्कृष्ट खेळाडू सूर्यकांत पाटील देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट कर. धन्यवाद सूर्यकांत पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता. वेलकम सुनीलजी भगत. जय हनुमान गोवे या संघाच्या संगणक सुनीलजी भगत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 19. अजूनही येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. सोसवारी मला वाटतं 43 धावांची गरज आहे. 43 धावांची आवश्यकता. 19 धावा झालेल्या आहेत. बारा चेंडू 43 धावा 21.50 साधारण 21 ते 22 धावांची गरज आहे प्रति षटका मागे. निश्चितच 2 लाजवाब फटके आपण या ठिकाणी मात्र
चेंडू मिडॉनला जातोय. वन बॉस एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळतं फक्त आणि फक्त एक धावा. एक धावा सगळ्यात धावसंख्या होते ती 20. षटक क्रमांक 3 विजयापासून अजूनही 42 धावाद्वारे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मधून बनवायचे आहेत तब्बल 42 धावा. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. चला गोळे संघाचा संगणक आणि त्याचबरोबर विपक्ष संघ जनमान टेंबवली दोन्ही संघाने प्रथम आपलं रिपोर्टिंग करायचं लिगली. आस्किंग रन रेट आता मात्र निश्चित वाढले असेल. प्रत्येक चेंडू मागून कमीत कमी 3 ते 4 धावांची आवश्यकता असेल. अगेन्स्ट कैलाश बघूया. अक्रॉस लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला पार केलं जात. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण देवीदाशाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. वेलकम दिलीप. वेलकम प्रथमेश. चेंडूला सुंदर ऑन द ऑफचा फटका. चेंडू पॉइंट सेमर्सकडे जातोय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1-2 धावा घेण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक 3 विजयाचं मोठं लक्ष आहे. 62 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. निश्चितच मोठ्या धावा आहेत आणि या मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला पार केला जातो. चेंडू डीपला येतो. एक धाव कंप्लीट. दुसरे धाव देखील काढली जात नाहीये. मात्र निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं. यहाँ पर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट. वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40 प्लस संघटनेचे सन्माननीय खजिनदार आणि जनमान गोवे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू तानाजी पाटील यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडू मिड ऑफला जातोय. निश्चित थोडासा चेंडू लँड आपण पाहिला होता. एक 2 धावा घेण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सध्या धावसंख्या होते ती 26. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश. केपी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. चांगलं क्षेत्ररक्षण देखील प्रभाकर याच्या माध्यमात आपण पाहिलं. क्रिकेट विजयासाठी 3 फॉर्मॅट मित्र फार महत्त्वाचे असतात. ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. धन्यवाद मोहनदादा भोईर. मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. जाऊया आपण मंचावर उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे. जवानमान गोवे संघाचे संघनायक आणि गोवे गावचे नामांकित उद्योजक सुनीलजी भगत यांचा अध्यक्ष चषक 2021 मध्ये बंदरेमूर्ती काल्हेर संघाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केला जातोय. दया भंडारी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सुनीलजी भगत. त्यानंतर जवानमान टेंबिवली संघाचे प्रमोदजी गोरडकर यांचा शुभ सन्मान झालेले. मी आपल्या भिवंडी सिनियर 40 प्लस संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि जवानमान गोवे संघाचे यष्टीरक्षक फलंदाज तानाजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. ओ टू मोहनदादा भोईर. हॅलो धन्यवाद. अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा किती झाले फार महत्वाचं नाही. धावा किती बनवायचे ते फार महत्वाचं झालेले आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 34 धावांची गरज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. प्लीज आता स्वागत घेऊ नका. प्रभाकर. अगदी बरोबर आहे. बघा यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जवानमान टेंबिवली आणि जवानमान गोवे. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स धन्यवाद कलरोमजी.
चला प्लीज वेलकम घ्या कोपर संघ अनिल भाऊ. प्रथमेश पाटील आपले देखील मी कौतुक करेन, कारण क्रीडा क्षेत्रामधून तुम्ही एक अव्वल दर्जाची कामगिरी करता. उत्कृष्ट कबड्डीपट्टू. नुकतीच संपन्न झाली आपण स्पर्धा ऑब्झर्व केली. समर्थ ऑन साईडचा फटका आपण पाहतोय सँडीच्या बॅट मधून. आज निश्चित सँडी ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो ते मात्र तो खेळ सँडीच्या बॅट मधून दिसत नाही महत्वाच्या सामन्यामधून. एकच धाव, एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 29 आणि अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज आहे आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिशन इज इम्पॉसिबल, थोडंसं अवघड झालेलं आहे. अनिलच्या बॅट मधून हा फटका बघू चेंडू एक्झिट कुठला ट्रॅव्हल होतोय. कॅच काय लाजवाब झेल कलेक्ट केला गेला. विकासाच्या माध्यमातून ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी विकास जोशी. आज लाजवाब खेळ त्याच्या बॅट मधून आपण पाहिलात. फास्टेस्ट हाफ सेंचुरी आपण पाहिली या स्पर्धेतली विकास जोशी याच्या बॅटमधून तब्बल 16 धावा पेस. 16 किती चेंडू पेस केले? 16 चेंडू पेस केले. त्यामधून 54 धावांच्या ज्या बॅटमधून आपण पाहिल्या त्यामधून 5 गगनभेदी षटकार आणि 2 चौकार. काल लाजवाब कामगिरी. प्रभाकर न्यू बॅट्समन. या ठिकाणी मात्र लाईन चुकीची आहे. केशव आले. नेक्स्ट बॅट्समन केशव येतोय. एक चुकीची लाईन होती आउट ऑफ लेग स्टंप. हा चेंडू आपण पाहिला होता. पंच वाईटचा इशारा करता एक दवेचा निर्वाळ धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 30. शेवटचं अंतिम अखेरचं चेंडूला सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका ऑन द कार्पेट चेंडू मिडाऊनला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं. या पर नीचे सामन्यामध्ये कमबॅक होते तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता मात्र आता वेळी निघून गेलेली आहे आणि आता जो विजय आहे तो कोपर संघासाठी कुठेतरी अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे. जागेवरून चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होता. आता कोपर संघाचे जे समर्थक आहेत बसलेले समर्थक आता उठलेले आहेत. आता फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज आपण या सामन्यामधून पाहतोय आणि जवळजवळ या सामन्यावर एक परिपूर्ण पकड. आता मात्र लाईन चुकीची आहे. आउट ऑफ स्टंप. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक दिवसचा निर्वाळा. आता फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल कोपर संघाच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि 30 धावा. बॅक टू बॉलरचा मारा. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आणि विजयापासून तब्बल 30 धावा दूर. चला पुढील दोन्ही संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. कॅप्टन जागेवरून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. महत्वाच्या सामन्यामधून पुन्हा एकदा कोपर संघ या स्पर्धेतनं बाद होतोय. हार्ड लक श्री बेताल कोपर अँड गुड लक. आज एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात अरविंद भोईर यांच्या नेतृत्वात एक ओळी संघाने केली. खास करून विकास जोशी याचा आपण खेळ पाहिला. निश्चितच त्याचा खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आमचे प्रमुख अतिथी रवीजी मिश्रा, मंगेशदादा माली, दया भंडारी तसेच मंगेश आपले